नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आज संपन्न झाला. या विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनविकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट यशवंत कुमार कसबे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुनील जाधव, ॲडव्होकेट रिया शेख, प्राध्यापक प्रशांत भालशंकर, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक मोडेसर आदींची उपस्थिती होती. आज संपन्न झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात 14 जोडपे विवाहबद्ध झाले. तर या विवाह सोहळ्याचे आयोजन गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भागवत सावणे, कविता सावणे यांनी केले होते. यावेळी सावणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमच्या संस्थेच्या मार्फत येणाऱ्या काळात 100 जोडप्यांचे विवाह लावून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हा विवाह सोहळा बौद्धाचार्य ॲडव्होकेट LP घोडे यांनी लावला. बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सामाजिक न्याय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज जो सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झालेला आहे, त्याचे जे अध्यक्ष त्या भागवतजी सावणे आणि भारतीय जनविकास आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर सुनील जाधव, प्राध्यापक प्रशांत भालशंकर सर, NI काळे सर, प्राध्यापक विश्वनाथजी मोडे सर, या कार्यक्रमाला म्हणजे त्या नवीन वधूवरांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व बांधव आणि त्यांच्या नवीन भावी आयुष्याला शुभेच्छा. भारतीय जनविकास च्या वतीने आपण आज सामूहिक विवाह सोहळा हा पूर्णपणे संपन्न झालेला आहे. गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मार्फत आपण संकल्प केला होता 100 जोडप्याचा विवाह सोहळा. तर आज आपल्याकडं 14 जणांचा विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि भविष्यामध्ये हे कार्यक्रम गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मार्फत सतत सर्वधर्मीय विवाह सोहळे आयोजित करण्यात येतील. तसेच या सर्वधर्मीय विवाह सोहळ्याला भरमसाठ असा मला प्रतिसाद भेटलेला आहे. 25 तारखेपर्यंत नवीन नाव नोंदणीसाठीचे मला कॉल येत होते, पण काही शासकीय काही मान्यता असतात, शासकीय कार्यक्रम असल्यामुळे हे प्रस्ताव आपल्याला सामाजिक न्याय विभागाला, समाज कल्याणाला 15 दिवसाच्या अगोदर सादर करणं लागत आहे. त्याच्यानंतरच आपलं सर्वधर्मीय विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.